महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडला। रायगड जिल्ह्यात सुद्धा शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। नागरिकांची तारांबळ उडाली होती। तसेच आसनगावमधील सुद्धा काही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली। आसनगावमध्ये एक अशी घटना घडलेली आहे, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे। मुसळधार पावसामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून ठिकठिकाणी झाडे कोसळून वीज पुरवठा खंडित झाल्याचं घटना तुम्हाला पाहायला मिळाली असतील। पनवेल शहरातील वादळी वाऱ्यामुळे धुळीचे प्रचंड लोट निर्माण झाले होते। भर दुपारी परिसर धुळीने भरून गेल्याने वाहतूक संथ गतीने सुरू झाली होती। रोहा शहरात अचानक सुटलेल्या तुफानी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या। तसेच आसनगावमधील एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे। या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे नवरदेव आणि नवरी त्या वादळ वाऱ्यातच जे काही आपले विधी आहेत ते पूर्ण करत आहेत। जे काही पाहुणे मंडळी आहेत ते आडोशाला उभे राहिलेले तुम्हाला दिसत आहेत आणि फक्त नवरा आणि नवरीच त्यांचे जे फेरे आहेत ते सुरू आहेत आणि वादळ वाऱ्यातच त्यांचं लग्न पार पडलेलं आहे। आसनगावमधील ही घटना आहे। सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे। काही ठिकाणी तर झाडांच्या फांद्या तुटून पडल्या। पाली सुधागड परिसरात दुपारनंतर वातावरण अचानक बदलत होते। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवाती झाली। पाली शहरात ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक, बाजारपेठेत नागरिकांची धावपळ उडाली होती। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते आणि खोपोली खालापूर तालुक्यात मुसळधार पावसासह गारांचा वर्षाव सुद्धा झालेला आहे। परिसरात तुफानी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे सुद्धा कोसळलेली आहेत। काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। अनेक ठिकाणी गारपिटी सुद्धा झाल्याचं समोर आलेलं आहे। त्याचबरोबर जे काही लग्न, जे काही उत्सव होते त्याला सुद्धा गालबोट लागलेला आहे।